एक मिनिट. आपल्याचं नाव आहे ना संघटनेचं, ते दिसलं नाही. पुढे टेक्स्ट केलंय का? टेक्स्ट काय पूर्ण नाव? डॉक्टर नवसाठी क्रांती सेना. नाही, ते तर झालं. ते नाही, तुमचं नाही, त्या तुमच्यावर आले. या सर मध्ये या ना. एक रोल. आज अण्णाभाऊ साठे क्रांती सेनाचे अध्यक्ष आणि विशेषतः अण्णाभाऊ साठे यांच्या कुटुंबातून जे जन्माला आले, त्यांना तो स्वाभिमान मिळाला, असे सचिन भाऊ साठे यांचा आज आदरणीय पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि आदरणीय युवा नेतृत्व आदित्य ठाकरेजींच्या उपस्थितीमध्ये शिवबंधन बांधून आज पक्षामध्ये प्रवेश करण्यात आलेला आहे. आणि त्यांच्या माध्यमातून संपूर्ण राज्यभरामध्ये निवळ मातंग समाज नाही तर वेगवेगळे छोटे छोटे जे समाजाचे जे घटक आहेत, या सर्वांना पक्षाकडनं एकत्रित करण्याची भूमिका घेण्याचं काम या निमित्ताने होईल. आणि लवकरात लवकर त्यांना कॅम्पेनिंगमध्ये पण देखील आदित्यजींनी सूचना केलेल्या आहेत, तर त्यांना कॅम्पेनिंगमध्ये पण देखील त्यांचं अंतर्भूत केलं जाईल. जे आमचे स्टार कॅम्पेनर्स आहेत त्याच्यामध्ये अजून काही लोकांची जी नावाची यादी आहे त्यात पण देखील कसं समावेश करता येईल हा बघून संपूर्ण राज्यभरामध्ये त्यांची ताकदचा वापर आणि विशेषतः मदत ही तळागाळातल्या समाजाच्या लोकांना एकत्रित करण्याचा आणि विशेषतः लोकसभेमध्ये पण देखील मोठ्या प्रमाणावरती आमचे असलेले महाविकास आघाडी आणि विशेषतः पक्षातले उमेदवार यांना निवडून आणण्यासाठी मोठ्या प्रमाणावरती योगदान होईल. विशेषतः ते सांगली जिल्ह्यातून येतात, तर चंद्रकांतांना कशा पद्धतीने त्यांच्या समाजाची आणि त्यांची मदत होईल? आता आज त्यांनी अधिकृतरित्याने पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे. कोल्हापूर असेल, आमचा इतर जिल्ह्यातले असेल, विशेषतः मुंबईसारख्या शहरामध्ये असेल, विभिन्न क्षेत्रामध्ये त्यांचा जो जनसंपर्क आहे, सोलापूर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती आहे, सांगली जिल्ह्यामध्ये आहे, तर त्याचा मोठ्या प्रमाणावरती फायदा निश्चितपणे पक्षाला होईल. आणि त्याच भावनेतून त्याच दृष्टिकोनातून आज आदरणीय पक्षप्रमुखांनी त्यांना पक्षामध्ये समावेश करून घेण्याचं काम केलेलं आहे. सर मध्ये 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 तर असे डॉक्टर हां आज शिवसेनेत प्रवेश केला आहे, काय करेल? आज मी माननीय उद्धव साहेब आणि माननीय आदित्य साहेबांच्या उपस्थितीमध्ये त्यांची भेट घेण्यासाठी आलो होतो. आणि ही भेट आणि यानंतरच्या झालेल्या चर्चेतून माझ्या हे लक्षात आलेलं आहे की या देशामध्ये जी काय एक मोठ्या पद्धतीची विकृती निर्माण झालेली आहे, ही ठेचण्यासाठी आणि हिला संपुष्टात आणण्यासाठी आपल्या सगळ्यांना समविचारी लोकांना एकत्र आलं पाहिजे. अण्णाभाऊ साठेंनी सांगितलं की या गुलामगिरीच्या चिखलात रुतून बसला काय रवत, अंग झाडूनी निघबाहेरी घे बिनीवरती घाव. म्हणजे प्रचंड मोठ्या पद्धतीचे वेगवेगळे खोटे आणि एक वेगवेगळे असे षडयंत्र करून आमच्या सर्व बहुजन समाजातल्या तळागाळातल्या उपेक्षित लोकांना फसवण्याचं काम केलं जातं. मी या ठिकाणी अत्यंत नम्रपणे नमूद करतो की आम्ही अशा काही गोष्टी पाहिलेल्या आहेत की या महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये अण्णाभाऊंचं मोठं योगदान आहे. पण अण्णाभाऊंचं कुटुंबीय म्हणून आम्हालाही कधीकधी अपमानाला सामोरे जावं लागले. आणि या ठिकाणी ज्यावेळेला मी आलो, मातोश्रीवर ज्यावेळेला आलो, त्यावेळेला दोन्ही बाप लेकांना मी पाहिलं. त्यांच्यामध्ये कुठलाही अहंकार नाही, न्यूनगंड नाही, अतिशय नम्र स्वभावाचे आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं की त्यांच्यामध्ये प्रामाणिकपणा आहे. आणि त्यांनी जे आम्हाला शब्द दिलेला आहे की समाजाबद्दल, मातंग समाजाबद्दल विशेषतः आणि त्यांच्या सर्व मागण्या पूर्ण होण्यासाठी आम्ही विशेष प्रयत्न करू. आणि जोपर्यंत त्या मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही. आम्ही तुमच्यासोबत आहेत. अण्णाभाऊंच्याबद्दल आम्हाला आदर आहे. बाळासाहेब ठाकरे साहेबांचे, त्यांच्या वडिलांचे, माननीय प्रबोधनकार ठाकरे साहेबांचे, अण्णाभाऊंचे ऋणानुबंधाचे संबंध होते. आणि आज तुम्ही या ठिकाणी आलात, खूप आनंद झाला. आणि त्यांनी मोठ्या मनानं आमचं स्वागत केलं. आणि यापुढची लढाई ही या ठिकाणी व्यवस्थेच्या सिस्टीमच्या विरोधातली लढाई लढण्यासाठी आम्ही आता राज्यभर डॉक्टर अण्णाभाऊ साठे क्रांती सेनेच्या माध्यमातून, या संघटनेच्या माध्यमातून आम्ही शिवसेनेच्या सोबत आहे. काही जबाबदारी संदर्भात काही चर्चा तुम्ही इच्छा व्यक्त? मी आजच त्यांच्याशी चर्चा केलेली आहे आणि हा प्रवेश झालेला आहे. मला असं वाटतं की ते काही देतील पद, मला त्याच्याशी काही मतलब नाही. कारण लढाई फार महत्त्वाची आहे. पद आणि
या सगळ्या गोष्टी माझ्यासाठी महत्त्वाच्या नाहीत. या लढाईमध्ये आम्ही उतरलो, लढाई जिंकणं हा आमचा एकमेव हेतू आहे. सांगलीच्या जागेबाबत अद्यापही संजय राऊत सांगली दौऱ्यावर आहेत, मात्र विश्वजित कदम आणि विशाल पाटील हे दिल्लीला गेलेले आहेत. अशा पद्धतीचं हे सर्व गणित. प्रत्येकानं आपापल्या नेतृत्वाकडे मागणी करण्याचा जो अधिकार आहे, यावरती मला असं वाटते आमच्या स्तरावरती जास्त बोलण्यापेक्षा वरिष्ठ स्तरावरती पण देखील या सर्व गोष्टीची चर्चा झालेली आहे. आणि काल परवाच आदरणीय पक्षप्रमुखांनी सांगितलं की बाबा आमचा प्रचार पण देखील सुरुवात झालेला आहे. अर्थात काँग्रेसचे श्रेष्ठी आदरणीय उद्धवजी असतील, बाकीही मंडळी चर्चा करतील, पण मला वाटत नाही की त्याच्यामध्ये एकदा प्रचार सुरू झाल्यानंतर आपण कुठेतरी थांबणं किंवा थांबवणं हे कुठच्याही आघाडीतल्या घटक पक्षांना आताच्या काळामध्ये ते शक्य होईल. परंतु जसं मी सांगितल्याप्रमाणे की आघाडीमध्ये एवढी चांगल्या रीतीने संवाद आहे, म्हणून त्या संवादाच्या माध्यमातून जर काही गोष्टी असतील तर ते वरिष्ठ स्तरावरती होतील. पण आज राऊतसाहेब स्वतः ज्या अर्थी गेलेले आहेत त्याचा अर्थच असं की आम्ही कामाला लागलेलो आहे. पण तिथे काँग्रेसच्या नेत्यांनी त्यावरती कार्यक्रमावरती बहिष्कार टाकला आहे, पदाधिकारी बैठका घेतात. कसं आहे की काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची आजही अपेक्षा असू शकतात किंवा आमचे सिस्टम मंडळ गेलेले आहे किंवा पक्षश्रेष्ठींकडे आम्ही भेटतोय, बोलतोय, त्या माध्यमातून काहीतरी त्यांच्याकडं पुढे येईल की नाही येईल असं एक त्यांच्यातली कदाचित शंका असू शकते. पण मला वाटत नाही की त्याच्यात जास्त काही थांबण्यासाठी किंवा काहीतरी त्यातून वेगळं होण्यासाठी असं काय होईल. पण दुसरीकडे अशी चर्चा आहे की अशोक चव्हाण जे आहेत ते समन्वय समितीमध्ये होते आणि त्यांनी ज्या आपल्याला हक्काच्या जागा आहेत त्या जागांची योग्य वेळी मागणी नव्हती केली, त्याच्यामुळे सांगलीची जागा गेली असं देखील काँग्रेसच्या नेत्यांचं काहींचं मत. आता तो काँग्रेसचा अंतर्गत विषय, त्याच्यावरती आम्ही प्रतिक्रिया देणं उचित होणार नाही. पण एक गोष्ट नक्की आहे की अनेक वेळा जे आपण चर्चा करत असताना याहीकडे मला वाटते सर्व आमच्या काँग्रेसचे सहकार्यांनी हेही लक्षात घ्यायला पाहिजे की पक्षाने पण खूप मोठ्या प्रमाणावरती सिटिंग सीट्स सोडण्याचं काम केलेलं आहे. म्हणजे अगदीच नाव घेऊनच जर सांगायचं असेल तर सुनील केदारजी बरोबर मी स्वतः त्या विषयावरती कोऑर्डिनेट करत होतो. मग रामटेकची सीट असेल त्यासाठी आम्ही सोडण्याची भूमिका घेतली. अमरावतीमध्ये सर्वांचं म्हणणं होतं आणि आता जे प्रहारकडे कॅन्डिडेट ते आमचे कॅन्डिडेट म्हणून पण पुढे यायला काम त्यांनी चालू केलं होतं. अशावेळी अमरावती पण आपण काँग्रेस पक्षामध्ये सोडण्याचं काम आपण केलेलं आहे. तर अशा असंख्य सीट जे आहेत हे देखील आपण त्यांना देण्याची भूमिका यासाठी घेतलेली आहे. मग कोल्हापूरसारखी सीट पण असेल तर मला असं वाटते की त्यामध्ये ज्यावेळी आघाडी होते तर त्यावेळी काही गोष्टी मिळतात, काही गोष्टी मिळत नाही. तर काहींचं नक्कीच आग्रह असतो किंवा हट्ट हा शब्द वापरणं योग्य होणार नाही, कारण त्यांच्या त्या राजकीय परिस्थिती अनुसार असते. पण ज्या अर्थी सर्व वरिष्ठ बसल्यानंतर एक निर्णय झाल्यानंतर मला वाटते आम्ही सर्वजण मिळून खांद्याला खांदा लावून आम्ही सर्वजण काम करू. विश्वजित हे माझे अत्यंत चांगले तरुण होतकरी मित्र आहेत आणि एक नेते आहेत. ज्या अर्थी पक्षश्रेष्ठींकडे ते जे भेटायला जाणार किंवा काय एकदा पक्षश्रेष्ठींनी त्यांची समजूत घातल्यानंतर किंवा पक्षश्रेष्ठींनी आमच्या श्रेष्ठींची चर्चा केल्यानंतर जे काय असेल ते साधक निर्णय जे ऑलरेडी झालेले आहेत पण अंतिम जर व्हायचं असेल तर त्यामध्ये सर्वजण मिळून काम करतील ही परिस्थिती आहे. कारण शेवटी आपल्यासमोर भारतीय जनता पार्टी आणि महायुतीला कसं थांबवणं हा मूळ ध्येय आहे. कोणाला सीट मिळाली कोणाला नाही मिळाली यापेक्षा आपण त्यांना कसं मिळून थांबवता येईल याकडे भर देण्याचं काम आम्ही सर्वांनी केलेलं आहे. अरुण गवळी यांची आज सुटका करण्यात आलेली आहे. आगामी लोकसभा निवडणूक दक्षिण मुंबईतील मतांचं विभाजन करण्यासाठी सुटका करण्यात आली आहे की सोडवण्यात आलं आहे याबाबतच्या चर्चा आहेत. न्यायालयाकडनं निर्णय झालं असं अभिप्रेत आहे. पण मला असं वाटते मी त्याच्याबद्दल प्रतिक्रिया देणं उचित नाही. पण दक्षिण मुंबईमधून अजून देखील जागा महायुतीकडून जाहीर झालेली नाही. बाळा नांदगावकर लढणार की राहुल नार्वेकर लढणार हाच प्रश्न आहे. हे मतदारांच्या समोर विरोधी पक्षामध्ये उमेदवार मिळू नये ही अशी शोकांतिका वाढ आणि जे उमेदवार होऊ करतायत किंवा करतायत ते गेल्या 15-20 दिवसापासून फिरत आहेत, पाहिजे तसे निर्णय घेत आहेत, पाहिजे त्या गोष्टीच्या नियमामध्ये नाही कायद्यामध्ये नाही तरी घोषणा करत फिरत आहेत. आता ते त्यांना उमेदवारी मिळणार आहे की नाही मिळणार आहे ही शासनता जर त्यांच्याबद्दलच असणं आणि तेही विधानसभेचे सर्वात महत्त्वाचं पद असलेल्या पदावरच्या व्यक्तींच्या बाबतीत असं व्हावं की दुर्दैवी आहे. यातूनच हे समजते की नेमकं महायुतीमध्ये काय चाललं आहे. थँक्यू. 2 मिनिटं